नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज आपण अंदाज नाही तर काही महत्वाच्या गोष्टी हितगुज मी तुमच्यासोबत करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ प्लीज सर्वांनी शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, आज आपण जर सोशल मीडिया जर काढला, टीव्हीवर जर न्यूज चॅनल जर पाहिले, तर संबंध चॅनलवाले आज एल निनोची गोष्ट करत आहेत, शेतकऱ्याला सतर्क करत आहेत. मित्रांनो, मी या संदर्भातला पहिला अंदाज 3 नोव्हेंबर 2025 ला व्यक्त केला होता आणि त्यानंतर 13 डिसेंबर 2025 मध्ये पहिला व्हिडिओ मी या संदर्भातला टाकला होता. एल निनो येतोय, तो अगदी सुपर एल निनो पर्यंत जातोय आणि मित्रांनो 2026 आणि 2027 हे दोन हंगाम डॅमेज करतोय असं जेव्हा मी सांगितलं, तर जवळपास मित्रांनो तो व्हिडिओ महाराष्ट्रातील 40,000पेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला. त्यावेळेस मित्रांनो अनेक हवामान अंदाजकांनी माझ्या त्या अंदाजाची खिल्ली उडवली, नाव ठेवले. असं कधी होत नसतं, इतक्या दूरचे अंदाज व्यक्त करता येत नसतात. मित्रांनो, माफ करा, पण ही सर्व वाटचाल आपली त्या दिशेने होत आहे. खरं तर हे अंदाज माझे खोटे होणे अपेक्षित होतं, परंतु दुर्दैवाने हे अंदाज खोटे होत नाहीत, सत्तेकडे चाललेले आहेत. मित्रांनो, जर शेतकऱ्यांना सत्य परिस्थिती सांगणे, जाणीव करून देणे हा जर गुन्हा असेल, तर तो गुन्हा मी लाख वेळेस करणार आहे, लक्षात घ्या. काल एका हवामान अंदाजकाने माझी खिल्ली उडवली परत. मित्रांनो, प्रशांत महासागर हा जगातील सर्वात मोठा आहे. 40% भूभाग त्यांनी जगातला व्यापलेला आहे आणि जगातल्या अनेक सिस्टीमवर, हवामान सिस्टीमवर त्याचा परिणाम होतो, लक्षात घ्या. वडाच्या झाडाखाली छोटे झाडं येत नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की प्रशांत महासागराचं तापमान हे सरफेस टेम्परेचर 0.5 ने जर वाढलं, त्याच्या पुढे जर गेलं, तर एल निनोची घोषणा होत असते. आणि मित्रांनो, काल परवा युरोपियन सेंटरने ती केली. तो 1.5 अगदी 2 पॉइंट पर्यंत जाणार आहे. आणि मित्रांनो, 2 पॉइंट जर एल निनो गेला, तर तो तीव्र एल निनो असतो. आणि 2 पॉइंटच्या पुढे जर गेला, तो 2.5 वर जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, सुपर एल निनो होण्याची शक्यता आहे. ही मी नाही सांगत, जगातले अनेक हवामानावर काम करणाऱ्या संस्था सांगत आहेत, संघटना सांगत आहेत. त्यांच्या अहवालाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. 6 महिन्यापूर्वी व्यक्त केलेले अंदाज मित्रांनो आज ते सत्याकडे जात आहेत. ही माझ्या दृष्टीने अतिशय वाईट घटना आहे. खरं तर चांगला पाऊस पडावा, शेती पिकावी, धनधान्य यावं, मला सुद्धा वाटतं, तुम्हालाही वाटतं. पण जर शेतकऱ्यांना खरा अंदाज सांगणे, शेतकऱ्यांना सतर्क करणे, सावध करणे हा जर गुन्हा असेल, तर तो गुन्हा मी केलेला आहे आणि हा गुन्हा मी वारंवार करणार आहे. मित्रांनो, देशातले पंतप्रधान या गोष्टीसाठी गंभीर आहेत. देशामध्ये 197 जिल्ह्यामध्ये त्यांनी प्लॅन तयार केलेला आहे. महाराष्ट्र सरकार खडबडून जागं झालेलं आहे. आपल्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्यांदा त्याचं सुतवाच केलं आणि दुर्दैवाने त्या दिशेकडे वाटचाल महाराष्ट्राची सुद्धा जात आहे. आणि हे मुख्यमंत्री कार्यालय इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री कार्यालयाने हवामान अंदाज व्यक्त केलेला आहे. मित्रांनो, याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल संकट किती गंभीर आहे. पाऊस पडावा हे मान्य आहे, मला वाटतं पडावा, तुम्हाला वाटतं पडावा, पण जर संकटाची चाहूल जर तुम्हाला कोणी करून दिली नाही, अंधारात ठेवलं, खड्ड्यात टाकलं आणि वरून सांगायचं मॉडेल चुकले, मित्रांनो असं नसतं. मुख्यमंत्री कार्यालय सांगतंय म्हणजे निश्चित याची दखल माझ्या शेतकरी मित्रांनी घ्यावी. आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो, सतर्क राहा. मुख्यमंत्री कार्यालय काय सांगत आहे, राज्याचा ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट काय सांगत आहे, यांच्या सूचनेकडे, यांच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. मी काय सांगत आहे हे सोडून द्या, किंवा इतर हवामान अंदाज काय सांगत आहेत, त्यांनी तर आतापर्यंत धो पाऊस सांगितलेला आहे. आता त्यांचे अंदाज कुठे बदला लागलेले आहेत. आधी तर म्हणजे एल निनोच येऊ शकत नाही. त्या साऱ्या गोष्टी मित्रांनो आहेत. खूप बोलावंसं वाटतं, पण या ठिकाणी मी पुन्हा एकदा सांगतो, शेतकऱ्यांना जर खरा अंदाज देणे ही चूक असेल,
तर ती चूक मी केलेली आहे. आणि यापुढे मित्रांनो माझं फक्त एकच काम असणार आहे, शेतकऱ्यांना खरा अंदाज सांगणे. घाबरू नका मित्रांनो. उद्या 15 तारीख आहे. 15-16 तारखेनंतर राज्यातलं वातावरण सकारात्मककडे जात आहे. पूर्व विदर्भाकडून पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत. कोकणातून पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत आहेत आणि ह्या हळूहळू मित्रांनो वाढणार आहेत. थोडंसं मराठवाड्यासाठी वाट पाहावी लागेल मित्रांनो, कारण मराठवाडा हा समुद्रापासून दूर आहे. मराठवाड्याला अरबी समुद्र दूर आहे, बंगालचा उपसागर दूर आहे. त्यामुळे मराठवाड्यात मित्रांनो 20 तारखेनंतर या सर्व गोष्टी घडणार आहेत. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मी पुन्हा एकदा सांगतो, 19-20 तारखेच्या नंतरच आपल्या मराठवाड्यात चांगला पाऊस पडणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात जे विभाग आहेत, यामध्ये नाशिक विभाग असेल, छत्रपती संभाजीनगर विभाग असेल, नागपूर विभाग असेल, खाली मित्रांनो पुणे विभाग असेल, या सर्व विभागात पेरणीयोग्य पाऊस हा 19 तारीख ते 30 जून पर्यंत पडणार आहे. यावर निश्चित आपल्या पेरण्या होतील, पिकं येतील. परंतु मित्रांनो, बाल्य अवस्थेतील पिकांना सिंचनाची गरज भासेल, ती तयारी तुम्ही परत एकदा ठेवा. तुम्हाला हीच विनंती या निमित्ताने करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अधिक माहितीसाठी भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाकडे लक्ष द्या, मुख्यमंत्री कार्यालयाच्या अंदाजाकडे लक्ष द्या. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.